प्रेज द लॉर्ड. देवाला स्तुती असो. आपल्या पापासाठी क्रूसावर मरण पावून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थानाचा सामर्थ्याने उठून आपल्याला सार्वकालिक दिलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. देवाचा आरोग्याचा पंखाखाली तुम्ही सर्वजण आनंदात आणि आरोग्यात आहे म्हणून देवाला स्तुती करते. आणि ह्या वेळा रोफे चॅनल मीडियाद्वारे तुमच्या समोर उभा राहायला प्रभू दिलेले या संधीबद्दल प्रभूला स्तुती असो. तुम्ही पण ह्या सेवासाठी निरंतर म्हणजे सीजलेस प्रार्थना करत ह्या सेवाला तुम्ही देवासमोर पूर्ण म्हणजे चांगला होण्यासाठी तुम्ही मदत करते म्हणून तुम्हाला पण आभारी आहे. आणि हे सेवा संस्थामध्ये सेवा करणारे प्रत्येक जणांना प्रभू आशीर्वादित करू दे. हे सेवामुळं अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणि प्रवेश मिळू दे. आणि देवाचा आगमनासाठी अनेक लोक विश्वासामध्ये भरून त्यांनी चांगलं प्रिपेअर होऊन आकाशात मेघामध्ये त्यांना एదుర్కొనేसाठी म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना भेटण्यासाठी सर्व लोकांना प्रभू आपल्याला मदत करू दे, कृपा देऊ दे. आमेन. आणि ह्याचा विषय तुम्हाला आठवण आहे का? पहिला आपण मनोवेदनाचा प्रार्थनाबद्दल पाहिले. आणि दुसरं प्रातःकालाचा प्रार्थना कसा असणार त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण पाहिले. आणि उपवासाचा प्रार्थनामुळं काय उपयोग आहे आपल्याला, त्याच्यामुळं येणारे आशीर्वाद काय आहे 40 दिवसाचा उपवासाचा ते आपण पाहिले. आजचा दिवस संध्याकाळीचा प्रार्थनाबद्दल आपण पुढं जाऊया. जरा देवाचा आत्माचा सहाय्याने आपण पूर्ण हे ध्यान करायला प्रभू आपल्याला मदत करू दे. आणि संध्याकाळीचा प्रार्थना पण खूप महत्त्वाचा कसा आहे म्हटल्यावर यहुदी लोकांची वेळाप्रमाण संध्याकाळी 3 वाजल्यापासून म्हणजे आपल्याला 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पण संध्याकाळी मानायला जाते. आणि प्रभूने पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिले तर पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा सकाळी झाले नंतर संध्याकाळी झाले असं काही बोलले नाही. संध्याकाळी झाले आणि सकाळी झाले, एक दिवस झाले म्हटले. म्हणजे यहुदी लोकांचं प्रमाण संध्याकाळीपासून सकाळीपर्यंत म्हणजे एक दिवस आहे असं मोजत येणार आहे. म्हणून संध्याकाळीचा प्रार्थना पण आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्ताने सुद्धा मग त्या लोकांना त्यांनी शिकवताना त्यांनी पण अनेक वेळा संध्याकाळी वेळा प्रार्थनामध्ये राहिले. त्या प्रार्थनाच्या ताकदीने अनेक अद्भुत कार्य पण त्यांच्या जीवनामध्ये करून दाखवले होता. देवाला स्तुती असो. आणि आता ही आजचा दिवस पण संध्याकाळीचा प्रार्थना कसं महत्त्वाचं आहे 3 गोष्टी आपण बघूया. नंबर 1 पहिला आणि निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय 30वा अध्याय 8वं वचन बघितले तर संध्याकाळी तो दिवा लावील तेव्हा त्यांनी धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. म्हणजे काय, संध्याकाळी दिवा लावायचा अगोदर ते धूप जाळायला पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये धूप म्हणजे प्रार्थना आहे. धूप देवाचा पर्यंत पोचणारे हे धूप देवाचा लोक प्रार्थना केलेले प्रार्थनाचा विनंतीचा पवित्र देवाला पोचणे त्या धूप म्हणजे प्रार्थनाला सादृश्य आहे. संध्याकाळीचा प्रार्थना आणि देवाने असं बोलले ते संध्याकाळी का करावे, पिढ्यानपिढ्या नित्य
नित्य जाळत राहावे. म्हणजे ह्या येणारे सर्व जनरेशन्समध्ये, सर्व पिढ्यामध्ये ह्या प्रार्थना एक नित्य विधी, एक कटडा, एक आज्ञा दिले प्रभूने. त्या आज्ञाप्रमाणे संध्याकाळी करायलाच पाहिजे प्रार्थना. खरं आपण बघितलं तर किती दिवस, किती वेळ संध्याकाळी प्रार्थना चुकते ना. आणि सगळं मग कुटुंब प्रार्थना जास्त संध्याकाळी पाहिजे आपल्याला, फॅमिली प्रेयर किती दिवस चुकते ना. असं त्याच्यात महत्त्वाचं संध्याकाळीचा प्रार्थनाचा महत्त्वाचा पहिला गोष्टी निर्गम 16:12 बघितले तर देवाने मिस्र देशातून ह्या त्यांच्या गुलामगिरीमध्ये असलेले त्यांच्या इस्रायल लोकांना सोडवले. त्या टाईम संध्याकाळीच वेळा सोडवले. संध्याकाळी वेळा त्यांनी कोकरा मग देवासमोर बळी अर्पण केले. त्या कोकराची रक्त त्यांच्या द्वारबंदामध्ये, त्यांच्या दारात ते लावून ते मृत्यूदूताचा ह्याच्यामधून भारी त्यांच्यामधून नष्ट त्यांना व्हायला नको म्हणून ते निर्दोष कोकराचं रक्त त्यांनी जाळले. ते संध्याकाळी वेळात झाले. मग ते आपल्याला गुलामगिरीतून, सातानाचा गुलामगिरीतून आणि मिस्र देशाचा गुलामगिरीतून बाहेर पडलेले वेळ संध्याकाळी. त्या टायमाला प्रार्थना महत्त्वाचं आहे. आणि अनुवादाचं पुस्तक 16:4 आणि निर्गम 16:6 पण आहे. त्या टायमाला ते देव सोडवलेले त्या वेळ तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्या टायमाला तुम्ही कोकरा बली अर्पण झाले. असंच येशू ख्रिस्तसुद्धा ह्या संध्याकाळीच वेळा आपला सर्व जगासाठी त्यांनी बली अर्पण झालेले. त्या वेळा आपण प्रार्थना करायचं, ते आठवण करायचं म्हणून देवाचा इच्छा आहे. त्या पिढ्याने येणाऱ्या पिढ्याला ते एक आठवण म्हणून देवाने ते स्तुती करण्यासाठी, देवाला प्रार्थना करण्यासाठी, देवा आम्हाला एवढा मोठा गुलामगिरी सोडवले प्रभू ह्या वेळा म्हणून ते आठवणसाठी देवाने हे विधी त्या इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना नियम केलेले. आणि तुम्ही बघितले तर आपण उत्पत्ती 19:1 पाहिले तर पण सायंकाळी वेळा लोताला दर्शन द्यायला देवदूत आले. लोताला सदोम गोमोराच्या नाशामध्ये त्या शापामधून सोडवायला संध्याकाळी वेळा आले देवदूत. म्हणून म्हणले त्या टाईम संध्याकाळी धूप जळावे, हे नियम आहे, माझा आज्ञा आहे म्हणून प्रभू सांगितले. आणि दुसरा विचार केले तर 1 शमूएल 17 आणि 16 बघितले तर तो फलिस्ती माणूस, कोण फलिस्ती माणूस? गोलियात. त्या गोलियात 40 दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन असं धमकी देतो तर उभा रावले. म्हणजे आपण काय म्हणायचं, मागच्या वेळा पण आपण बघितले उदयकालाचा प्रातःकालाच्या प्रार्थनामध्ये आपण उठायचा अगोदर आपला शत्रू उठून बसते का? आपल्याला कुठेतरी अडकवायचा, कुठेतरी पापामध्ये गुंतवायचा असं म्हणून ते संध्याकाळी आपण सकाळी उठायचा अगोदर तो उठलेला माणूस संध्याकाळी पण तो समोर येतात, संध्याकाळी पण ते गस्ती फिरतात, संध्याकाळी पण ते आपल्याला कधीतरी पापामध्ये अडकवायला आणि पापामध्ये आपल्याला गुंतवायला तो अलर्ट असतात. म्हणजे ते फलिस्ती गोलियात आपला ह्याच्यापेक्षा मोठा शत्रू सैतान आहे, ते संध्याकाळी वेळा आपल्यामध्ये फिरत असतात, आपल्याला चान्स बघत असतात. म्हणे बघितले ना तुम्ही ह्याच्यामध्ये दाविदाने सुद्धा 2 शमूएल 11:2 संध्याकाळी वेळा आणि माडीवर फिरत होता. माडीवर फिरतानाच त्यांनी गुंतले, म्हणजे पापामध्ये पडले, त्या बाईचा ह्याच्यामध्ये पडून व्यभिचाराचा पापामध्ये पडले संध्याकाळी वेळा. बघ माझा प्रियम देवाचा मुलानो, संध्याकाळी वेळा ते सैतानाचा देव जाळी असतात,
ते जाळीमध्ये तुम्हाला अडकवायला तो प्रयत्न करतात. आणि दुसऱ्या गोष्टी पण काय लिहिले माहिती आहे का, स्तोत्रसंहिता 59 आणि 6 ते कुत्र्यासारखं फिरतात म्हटले. ते शत्रू कुत्र्यासारखं ओरडत कुत्रा कसं वरडते, आपल्याला कंटाळा येते, काय वरडते असं आपल्याला फिरत असतात. म्हणजे सैतान जवळ काहीतरी कुठं तरी हे पापामध्ये देवाच्या लोकांना गुंतवूया म्हणून विचार असतात. आणि यशाया 17:14 लिहिल्याप्रमाणे संध्याकाळीपर्यंत लोक दमलेले असते आणि दिवसभर. आणि स्तोत्र 104:32 आणि लोक संध्याकाळीपर्यंत दिवसभर काम करत आहे असं वचन लिहिलेले. हो, त्या वचनाप्रमाणे खरोखर आपण म्हणजे दमलेले असते, दिवसभर काम करून दमलेले असते, तेव्हा प्रार्थना करायला कोणाला मूड नसते. जाऊ दे, काय करायचं प्रार्थना, आज दिवसभर चांगलं झाले, आपलं काम झाले, आपण दमलेले. हो, दमलेले होता ते एसावने ते शिकारी करून आल्यावर त्याने काय केले, त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क ते विकून घेतलेले. एक वेळाचं जेवणासाठी कोण एक वेळा जेवण नसलं तर मरते का? एक वेळा जेवण त्यांना दमलेल्या माणसाला असं वाटले तो आत्मिक आशीर्वाद विकत घेतले. हो माझं प्रिय मुलांनो, खरोखर तुम्ही संध्याकाळी दमल्यावर, तुम्ही टायर्ड झाल्यावर कधीतरी तुमच्या आत्मिक प्रभू काहीतरी तुम्हाला ताकद देणारे संध्याकाळी प्रार्थनामध्ये, संध्याकाळी काहीतरी तुम्हाला दाखवणारे बोलणारे असेल तर तुम्ही आत्मिक आशीर्वाद तुम्ही लॉस करणारे. म्हणून देवाने असं जास्त शत्रूचा टेम्पटेशन शोधनामध्ये परीक्षामध्ये जवळ असतात. ते शत्रू कुत्र्यासारखा फिरत असते, गोल्यासारखा मी आहे असं दाखवत असतात. ह्या संध्याकाळी वेळा तुम्ही काळजी करा, प्रार्थना करा. किती दमले तर पण एक मोठा प्रोफेसर होता, म्हटले दिवसभर त्यांना काम असते, दिवसभर होते, मोठा जबाबदारी आहे. मग तरीसुद्धा त्यांनी कधी ताकदमध्ये असते, म्हणजे कधी त्यांनी ॲक्टिव्ह असतात. मग त्यांचे स्टुडंट्स एक दिवस त्यांना बघायला प्रयत्न केले, परीक्षा केली आणि संध्याकाळी जरा वेळाने आले. खूप दमलेले माणूस पहिला आल्यावर गुडघे टेकले, प्रभू आज दिवसभर कामाला तू माझं मदत केले, आज खूप दमलेले मी, परंतु तुझं माझं कनेक्शन बरोबर आहे का नाही, कुठंतरी तटले का नाही, कुठंतरी ब्लॉक झाले का नाही, प्रभू मदत करा. येशू ख्रिस्ताचा रक्त मी घेऊन येते, मी काय चुकले तर ते माफ करा, ते क्लिअर करा प्रभू. मी आता क्लिअर झाले, माझा आणि तुझं संबंध क्लिअर झाले, आता मी जाऊन झोपणार आहे, असं तो माणूस प्रार्थना करत होता. हो माझं प्रियानो, संध्याकाळचा प्रार्थना आहे खूप महत्त्वाचं आहे, कारण शत्रू फिरत असतं ते. आणि तिसऱ्या गोष्टीला आपण विचारले तर, आणि निर्गमाचं पुस्तक 29 आणि 40:41 असं आहे, दुसरे कोकरा संध्याकाळी अर्पावे आणि अन्नार्पण पेयार्पण करावे. आणि देवाने पूर्वी काळामध्ये म्हणजे जुना करारमध्ये त्यांचे लोक प्रत्येक दिवशी बली अर्पणाचा नियम केले. सकाळी एक कोकरा, संध्याकाळी एक कोकरा, आणि सकाळी पेयार्पणामध्ये तेल वगैरे, आणि हे जे अन्नार्पणामध्ये पीठ वगैरे सगळं लिस्ट केले तर दिवसाला पण जास्त म्हणजे खूप खर्च होते. आणि जवळजवळ तुम्ही विचार केले तर म्हणजे वर्षाला हे सगळं बली अर्पणाचा किंमत त्या काळामध्ये पंडित लोक म्हणतात 22,000 काहीतरी असं पाऊंड्स म्हणजे डॉलर्स असं म्हणतो. मग म्हणजे किती झाले असेल. रोज हे खर्च आहे पिठाचा, तेलाचा, कोकराचा, ते चुकवायचं नाही.
का तुमच्या आजचा आज पाप क्षमापणा व्हायला पाहिजे असं केलं. परंतु देवाला स्तुती असो, येशू ख्रिस्त हे सगळं रद्द करून त्यांनीच स्वतः आपल्याला त्यांनी बली अर्पण करून आपल्याला त्याच्यामधून आपल्याला सुटका दिली. बरोबर आहे. आणि हे संध्याकाळी वेळा, सकाळी एक कोकरा आपण अर्पलं आहे, परंतु संध्याकाळी पण विसरायचं नाही म्हटले. त्याच्याबरोबर अन्नार्पणा पेयार्पणा करायलाच पाहिजे म्हटले. म्हणून त्या टाईमाला ते संध्याकाळी वेळ देव आशीर्वादित केले. म्हणून बघा एलिया ह्याच्यामध्ये पहिल्या राजामध्ये 18:29 असं वचन होता, ते संध्याकाळी अस्तमय नैवेद्याचा वेळा, अन्नार्पण देणाऱ्याचा वेळा एलिया प्रार्थना केली. आकाशातून अग्नी खाली आले आणि त्यांच्या शत्रूला त्याने उत्तर दिले होता. आणि पेत्राने सुद्धा आणि म्हणले 3 वाजता म्हणजे आपला हे जे टाईमाप्रमाणे त्या संध्याकाळी वेळा प्रार्थना काळामध्ये देवालयामध्ये देवाच्या मंदिरात जात होता. जाताना त्या माणसाला बरं केलं होतं. आणि कोर्नेलीला पण स्तोत्र ह्याच्यामध्ये ॲक्ट्स ह्याच्यामध्ये आणि 10वा अध्याय 3रा वचनमध्ये आणि 30वा वचनमध्ये कोर्नेलीला पण त्यावेळेला देवाचं दर्शन झाले, देवाने बोलले होता. त्यावेळ देवाने आशीर्वाद केले. म्हणून त्यावेळेला प्रार्थना टाईमाला देवाने आशीर्वाद दिले, टाईमाला देवाचा ताकद वरून येणाऱ्या टाईमाला तुम्ही प्रार्थना चुकवू नका. तुम्ही आपल्याला ह्यांच्याप्रमाणे 3 ते 6 वाजता म्हणजे 6 नंतर अस्तमय झाल्यावर मग त्यांचं हे दिवस सुरू होते असंच. परंतु आपल्याला 3 वाजता संध्याकाळी नव्हे, 3 पासून 6पर्यंत, मग संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण हे करू शकते. मग संध्याकाळचं प्रार्थना तुम्ही चुकते का? संध्याकाळी प्रार्थना देवाने खूप महत्त्व दिले. पहिल्या गोष्टी त्या संध्याकाळचं प्रार्थना पिढ्यान हे देवाने दिलेले एक आज्ञा. धूप जळायला पाहिजे म्हटले, कारण देवाने देवाचा लोकांना गुलामगिरीमधून, शत्रूचा मरणाचा सत्ताधारांचा गुलामगिरीमधून त्याने सुटका दिलेले वेळ म्हणून तेव्हा प्रार्थना करा. दुसरा शत्रूचा प्रेझेन्स, शत्रू जवळ असून कधी एक शत्रूचा जाळी टाकणारे हे संध्याकाळी वेळा दमलेले लोकांना, मग दिवसभर काम केलेल्या लोकांना, दिवसभर आपण पाहिले तर काहीतरी जंक फूड काहीतरी खाऊन आल्यावर संध्याकाळी जेवत नाही मुलं का? ते ऑलरेडी ते जंक फूड त्याच्यामध्ये पोटात होता म्हणून घरचं जेवण नको. असंच हे जगाचा रीती, जगाचा लोकांचा मध्ये आपण सर्व्हिसला गेले, सेवा म्हणजे आपण काहीतरी जॉब करत असताना जरा पोल्युटेड झाले असतील, अपवित्र झाले असेल, त्या टाईमाला ही शत्रू इझिली आपला त्यांची जाळीमध्ये बसवणार आहे. त्याच्यासाठी म्हणून हे केले. आणि तिसरा, प्रत्येक दिवशी देवाला बली अर्पण, अन्नार्पण येशू केले, परंतु आपला ह्या वेळा देवाने म्हणले तुझं मन, तुमचे समर्पण तुम्ही यथार्थ मनाने प्रेमाने माझ्यासाठी समर्पण केलेले त्या बली मला आवडते म्हणले प्रभूने. त्या बलीमुळं ते रोज देवाच्या सान्निध्यात भेटल्यामुळं उपयोग होते. एक रिटायर झालेले हेडमास्टर होता म्हणले, त्यांनी काय केले, ते रिटायर झाल्यावर घरी, आमच्या आंध्रामध्ये जरा मोठा घर असतात, ते बाहेर बाकडा पण असतात, असला घरात बाहेर येऊन त्यांच्या रोज सकाळी त्यांच्या घराच्या समोरून एक कलेक्टर जाणारे गाडी जाते रोज. आणि त्यांनी काही असू दे, कलेक्टर आपल्याला जिल्ह्याला पहिला माणूस आहे, ते आपल्याला राजा आहे, आपला अधिकारी आहे म्हणून हे रिटायर झालेले हे हेडमास्टर सल्यूट करायचं, रोज सल्यूट करायचा. ते गाडीवर जाताना कलेक्टरला सल्यूट करायचं. त्यांनी कधी बघितलं नाही. खूप दिवस झाल्यावर त्यांच्या हे होता म्हणजे ड्रायव्हर होता. ड्रायव्हर मला म्हणले, सर तुम्हाला रोज ह्या मास्टर रोज तुम्हाला हेडमास्टर साहेब रोज तुम्हाला सल्यूट करतात हो तुमची गाडी जाताना.
होय का, मी बघितलं नाही म्हटले. दुसऱ्या दिवशी बघितल्यावर आत बसून त्यानं विश केले, ह्या सरांना समोर विश केले, प्रतिसाद दिले. नंतर दुसऱ्या दिवशी काचा काढले, तिथून त्यांनी पण प्रतिसाद, गुड मॉर्निंग म्हटलं, गुड मॉर्निंग असं बोलले. आणि ते सर थोड्या दिवसानंतर तो गाडी काढून बाहेर येऊन ते बाकड्यावर सरांच्या बरोबर बसले, मास्तरांच्या बरोबर बसून त्याने कॉफी पिऊन जरा असं रोज जायचं, रोज असं रोज त्यांनी बघू दे नाही बघू दे म्हणजे सेल्यूट करायचं. मग ते सर पण ते कलेक्टर पण वाट बघायचं. एक असं जाताना मग लास्ट त्यानं एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये एक काम पडले. मग एक दिवस ॲप्लिकेशन घेतले, कलेक्टर ऑफिसमध्ये गेले आणि त्यांच्या बायको सगळं अय्यो कलेक्टर साहेब रोज येऊन आपल्याकडे बसतात, तुम्ही तेव्हा द्यायचं. नाही 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 नाही, हे रूल नाही. मग ऑफिसला जायला पाहिजे. आणि ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यावर ते त्या बाकड्यावर बसले. मग आतून कलेक्टर साहेब ते खिडकीमधून बघितले, अरे हे मास्तर आले, हेडमास्टर सर आले म्हणून बाहेर. का हो सर तुम्ही कशाला आले, द्या ते ॲप्लिकेशन द्या, मी बघतो मी घरी येऊन तुम्हाला उत्तर देते, तुम्ही जावा घरी असं बोलले. मग घरी आले. मग नंतर येऊन त्यांचे उत्तर दिले. ह्या गोष्टीचं मुळं काय होते, रोज रोज त्यांनी केलेले सेल्यूटमुळं, साधा सेल्यूटमुळं ते दोघांचे संबंध, ते दोघांचं रिलेशन किती स्ट्रॉंग झाले. देवाचं इच्छा पण तुम्ही रोज देवाकडे या, रोज देवाकडे समर्पण करा, रोज तुमचे पाप कबूल करा, रोज त्यांना दिसा, म्हणजे देवांना दिसले ना, देवाचा आणि तुमच्यामध्ये मोठा संबंध बांधव्य सुरू होईल. त्याच्यामुळं तुम्ही देवाचा हृदयांसर दाविदासारखा तुम्ही होईल. ह्या 3 प्रकारची संध्याकाळचं प्रार्थना तुम्ही सुरू करा. हे 3 कारणाचं मनात ठेवून तुम्ही सैतानचं जाळीमध्ये पडायचं नाही, देवाचा नियमप्रमाण करायचा. हे करून तुम्ही खरोखर ह्या संध्याकाळीचं प्रार्थना आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळू दे. आमेन. प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तुला खूप खूप आभारी आहे प्रभू. तुम्ही मेघामध्ये आभाळामध्ये प्रत्यक्ष झाल्यावर, तुम्हाला बघितल्यावर तुमच्यासारखा मी बदलू दे म्हणून अनेक ह्या जगामध्ये अनेक वचनातून, अनेक समस्यातून, अनेक कष्ट वेदनामधून आम्हाला तयार करते प्रभू. ह्या वचनामधून असलेले गूढ गोष्टी आम्हाला सांगते. खरोखर संध्याकाळीच्या वेळा प्रार्थनाबद्दल आम्ही एवढं जास्त किंमत देत नव्हता. आणि जरा दमल्यावर, कामातून दमल्यावर आम्ही असंच झोपायचं. आणि प्रार्थना खूप वेळा मी चुकते देवा. प्रभू देवा, संध्याकाळीचं प्रार्थनामुळं खरोखर देवा तुझा आज्ञा आम्ही पाळते प्रभू. संध्याकाळीचं प्रार्थनामुळं सातानाचं जाळीमध्ये मी पडत नाही प्रभू. संध्याकाळीचा प्रार्थनामुळं आम्हाला तुम्ही कसं वाचवले, कसं हे गुलामगिरीमधून सोडवले आम्ही आठवण करते प्रभू. आणि संध्याकाळच्या प्रार्थनामुळं देवा प्रत्येक स्पेशल शक्ती परलोकातून आमच्याकडं मिळणारे आम्ही रिसीव करणार प्रभू. त्याच्यासाठी आम्हाला संध्याकाळी प्रार्थना करा म्हणले. तू ह्या जगात असताना सर्व गोष्टी तू पूर्ण केलेस प्रभू. आम्हाला पण शिकवायचं तुझं इच्छा आहे. आजपासून आम्ही संध्याकाळचं प्रार्थना नाही चुकत, पुढं तुमचे आशीर्वाद मिळू दे म्हणून आम्हाला मदत करा. आमच्या श्रोताने किती लोक प्रभू देवा अनेक वेळा नाही ना अनेक वेळा चुकते, त्या लोकांना तू दर्शन दे. त्याचे आशीर्वाद, संध्याकाळचा प्रार्थनाचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे प्रभू. आमच्या प्रिय श्रोताने प्रभू रोफे चॅनलमधून ह्या वेळा ह्या TV बघत, ह्या वचन ऐकत असलेले मग अनेक लोक बेडवर असून, अनेक अनारोग्य परिस्थितीमध्ये, अनेक मग आर्थिक परिस्थितीमध्ये अडकून किती नाराजमध्ये असलेले लोक आहे प्रभू. त्या लोकांना प्रभू एलियाला संध्याकाळी वेळचा प्रार्थनाने आकाशातून अग्नी येऊन त्या मग सत्य काय हे लोकांना दाखवले नाही का प्रभू. तू पण कर. आणि पेत्र योहानला
संध्याकाळी वेळेचा प्रार्थनाने अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये केल्या नाही का? आणि कोर्नेल ओनली धर्मकार्यामध्ये, सत्क्रियामध्ये मी परलोक राज्यात जाणार नाही असं गोष्टी त्यांना कळवायसाठी त्यांना तू दर्शन दिले नाही का संध्याकाळी वेळा? आम्हाला पण द्या प्रभू, तुझं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये हो. संध्याकाळीचा प्रार्थनाचा आशीर्वाद आमच्या प्रिय स्वतःना प्रत्येकानं द्या म्हणून तुम्हाला तुमच्या सान्निध्यात प्रार्थना करते प्रभू. हे सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला समर्पण करते प्रभू, स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.